धनंजय मुंडे साहेबांकडं 2-3 गोष्टी एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे. माणसं एकत्र करण्याची ताकद आहे, ती फार मोठी ताकद आहे. काय मत आहे तुमचं? माणसं एकत्र करून, त्याला एक साधा भाषा सांगू का, कार्यकर्ते सांभाळण्याची कला आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या माणसाकडं वाक्चातुर्यता आहेत, माणसं सांभाळण्याची कला आहे आणि समाजामधलं प्रेम टिकवण्याची ताकद आहे. आणि ती प्रेम टिकवण्याची ताकद आहे म्हणून तर आपल्यातले एक माणूस इथपर्यंत मोठा होऊ शकतो. धनंजय मुंडे सारखा माणूस मोठा का झाला? त्याला 4 कारण आहेत. 1, त्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, त्यांच्यावर कुणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि 3, स्वतःचे प्रयत्न आहेत. आणि 4 चौथं वाक्य नीट आहे का? पहिली गोष्ट प्रारब्ध आहे, दुसरी गोष्ट प्रयत्न आहे, तिसरी गोष्ट आशीर्वाद आहे आणि 4 सेवा करण्याची ताकद आहे. या 4 गोष्टीमुळं तुम्ही मुंडे साहेबांचे नुसते कार्यकर्ते नाहीत, तर त्यांना हृदयात ठेवून काम करणार. मग वाल्मिकांना सारखी माणसं. आणि त्यांच्या गणपतीमध्ये आज आपण 2-3 संकल्प करू. थोडा राग आला तरी चालेल, पण सांगायला हरकत नाही. इथून पुढे सगळ्या परळीवाल्यांनी, शिक्षक शाळेतले जे नोटीस बोर्ड आहेत, नोटीस बोर्ड शाळेचे, हायस्कुलांचे, त्या नोटीस बोर्डवर गुरुजीला विनंती करून रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि तो हरिपाठातला अभंग मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. आजच्या मुलाला अध्यात्माची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच म्हणा ना. ती काळाची गरज आहे. आजच्या मुलाला जर अध्यात्म नसेल तर वाक्य सांगून देतो, तुमच्या माझ्या घरात थोडा तरी पारमार्थिक ओलावा पाहिजे. माणसं मोठे व्हायचे असतील तर पारमार्थिक ओलावा पाहिजे. घरात माळकरी पाहिजे, घरात शुद्ध शाकाहार पाहिजे, घरात तुळशीला पाणी पाहिजे आणि देवाधर्माचं आचरण पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी कंट्रोल आहे, नाहीतर गुन्हेगार इतके आहेत महाराज, इतके 16चा बलात्कार करतो, 17चा खून करतो. आता एखाद्याला म्हणा तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रिकर भोकस, मुख शिंदो. मला भोकस ना अवघड नाही ना, पण ते 3 लाख तुम्ही खरासणार कवा? तुम्ही मारणार नाही. आजच्या मुलाला नाथ फेस्टिवलच्या ह्या वर्षाच्या काळात मुंडे साहेब आणि कराड साहेबांच्या याच्या खाली विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलेच पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे का अभ्यासक्रमातच संत साहित्य घातलं पाहिजे. प्रत्येक वर्गाला एक संत शिकवला पाहिजे ठेवायला. नाही तर आपण मेल्यानंतर ही पोथ्याही वाचणार नाही कोणी, हे देऊळच ठेवणार नाहीत. आणि पाया पडून सांगतो आजच्या कार्यक्रमात, आज माणसावर संकट नाही आहेत, आज धर्मावर संकट आहेत. आज आपल्याला माणसं वाचवायचीच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा. म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावाच लागेल, या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची गरज. हे भिंतीवर शाळेत सुविचार लय झाले. नेहमी खरे बोलावे, वाळूचे कण रगडिता, गाळा गाळा तिळच गाळा. नाही, आत्ता मुलाला अध्यात्म द्यावाच लागेल. आणि अध्यात्म जर दिलं नाही तर मी 2 मुद्दे तुम्हाला सांगितले. विद्यार्थ्याला तर शाळेत बोर्डवर हरिपाठावर लिहिलाच पाहिजे, पण मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, सगळ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी एकत्र बसून शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्य घातलं पाहिजे आणि प्रत्येक वर्गाला एक संत शिकवायला ठेवला पाहिजे. एक 5वीला जनाबाई ठेवा, 6वीला मीराबाई ठेवा, सखुबाई ठेवा, ज्ञानेश्वर ठेवा, तुकोबाराय ठेवा, पण संत अभ्यासक पाहिजेच. तुमचं काय मत आहे? आणि हे जर केलं नाही, आता एवढंच कराड साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, एवढा मोठा समाज जमतो, कार्यक्रमाचं ऐकायचं. आता कसं बी माझ्या पुढे बसल्यामुळं थोडंसं समाधान वाटतं. नाही तर आजच्या माणसांना अध्यात्माशिवाय काय समाधान आहे? आणि ही करणं काळाची गरज आहे. नाही तर पोरांना काही कळत नाही, काय नाही. आपण फक्त यांना मोठे केलंय, शिकवलंय, जात्यात शाळेत, खात्यात भात, येत्यात घरी. 10वीला कोण आहे तुमच्यात? 10वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे?
हा? मराठी मीडियम नाही का? मराठी मीडियम नाही का? तू पोरगी दहावीलाच आहे का? तूही दहावीलाच आहे का रे बऱ्या? दोघं मराठी मीडियम नाही का? आहे. मी एक नियम सांगतो, त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं. विज्ञान पेपर 1, पेपर नंबर विज्ञान पेपर 1, प्रकरण नंबर 2, 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. याला कोणाचा नियम म्हणतात? कोणाचा? न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे. 8वीच्या पुस्तकात 10वीच्या पुस्तकात 2ऱ्या प्रकरणात आहे. 3ऱ्या. पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहेत. 2ऱ्या प्रकरणामध्ये आवर्ती नियम. काही नाही. 1.5 महिने शाळेत गेलं 12वीला 82% मार्क पडले. जर वर्षभर गेला असतं तर 140% मार्क असतात. अहो आता बोलू नये. आमच्यासारख्याचा लोकांना राग येतो. लोक इंद्रिकडे डायरेक्ट बोलतो. मला मराठीला कुठं 100 मार्क पडतात का? मला आता काही काना मात्रा उकार वेलांटी रस्व दीर्घ काही राहिलेच का नाही? काही टिंब बिंब काही राहिलं का नाही? 100 मार्क कुठं मराठीला पडत असते का? मला काही टिंब द्यायचा राहिलाच का नाही त्याच्यापुढे? आणि असं केलं का लगेच ह्या क्लिपा टाकणार आणि क्लिप करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या. ठोका आमच्या. यांनी लगेच अर्धलं वाक्य ऐकून जोडायचं. परळीमध्ये इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या. त्यांच्यावर योग्य ती कारवाई. म्हणजे खरं बोलायचं नाही. आपण एखादा म्हणला बैल गाभण, आपण म्हणायचं बैल चालला. अरे कुणीतरी सत्य बोललंच पाहिजे. धर्म टिकवायचा असेल तर कुणाची भावना दुखवली जरी गेली तर भावना तर दुखत नाही, पण माणसं बदलणं करणं काळाची. आज हे धनंजय मुंडे साहेबांनी कराड साहेबांनी हे काम गणपतीचं नाही केलं. हा फेस्टिवल गणपतीचं नाही, हा धर्म प्रचाराचा फेस्टिवल. धर्माची पालना, धर्माची पालना. दोन 2022 ला नाथ फेस्टिवल मधलं पहिलं वाक्य विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, गॅलिलियरचे नियम जरूर शिकवा, पण आजच्या मुलाला पसायदा नाही शिकवा. दुसरं वाक्य कधीच एकत्र येऊ नका. एकमेकाचे मतभेद विसरून धर्मासाठी एकत्र या. इतर भांडणं चालू द्या, पण धर्मासाठी एकत्रच आलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आपल्या लोकांनी धर्म टिकवलाच पाहिजे. नुसती कीर्तनं ऐकून आता जमणार नाही. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आमच्या पुढे तुम्ही बसले का नुसत्या माना हलिता, ते मजेत नाही. आता खरं नाही, खोटं नाही. इथून पुढे प्रत्येक माणसानं क्रांतिकारीच विचार केला पाहिजे. आणि तो गणपतीत करावाच लागेल. अध्यात्म महिला मंडळाला एक वाक्य सांगून जातो. महिला मंडळ, तुम्हाला एक शब्द सुद्धा बोललो नाही आज मी, पण एक वाक्य सांगतो. यावर्षी मुंडे साहेबांच्या नाथ फेस्टिवलला सगळ्या स्त्रियांनी जेवढी घराभोवती जागा असेल तिथं तुळशी लावा. आज घरी गेल्या उद्यापासून कुंडी घ्या, काही घ्या, पण उद्या परवा पौर्णिमा आहे, पाया पडतो तुमच्या. प्रत्येकानं तुळस लावली पाहिजे. का? वातावरणामध्ये ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती. आणि तुम्ही जर घरांभोवती तुळस लावली नाही तर अजून 5 वर्षाने तुमच्या परळीत एखाद्याने जर बंगला बांधला तर त्याला संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन ओटा बांधावं लागेल, आणि त्याच्यात एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल. वातावरणात शुद्ध ऑक्सिजन राहिला नाही. तुमचं काय मत आहे?
आणि ऑक्सिजन फक्त कोण देईल? तुळस. आणि तुळस लावायला खर्चही नाही, खत लागत नाही, फवारायची नाही, कुंडीत लावा, अंगणात लावा, पण प्रत्येक व्यक्तीनं तुळस लावलीच पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत? दोन, ही काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसानं एक व्यक्ती एक झाड हा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक गावाने लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक गावातली शाळा डिजिटल केली पाहिजे. आता शाळा डिजिटल करणं ही काळाची गरज आहे आणि करायलाच पाहिजे. आणि अजून काय केलं पाहिजे? सगळी गावं सौर ऊर्जेवर आली पाहिजे. 5 वर्षाने विजेचा प्रश्न भयानक येणार आहे, भयानक. आणि तो प्रश्न तर आता जवळजवळ सुरू झालाय. तुम्हाला सौर ऊर्जेचा वापरच करावा लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? तरुण पोरांनी नोकरीच्या नादी न लागता अकॅडमी जाहीर करा, शेती चांगली करा आणि हे जरा सुंदर ठेवा. हे सुंदर ठेवा. आणि हे जर केलं ना महाराज, तर या दोन्ही माणसांनी, मुंडे साहेबांनी आणि कराड साहेबांनी केलेल्या फेस्टिवलचं चीज होईल. आणि हे मुद्दे तुम्हाला पटतात किंवा नाही मला एवढं एस म्हणजे सांगा फक्त. हा, आणि ही काळाची गरज आहे. आणि हे जर केलं तर नामदेव राया संत, कारण गणपती बाप्पाला नियम करायचा आपल्याला. पहिला नियम आहे कोणता? नियमाचे 3 प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. नियम आणि नियम करीत जा. देवाशी बोलत जायचं रोज. तुम्ही जरा बसलेले माणसं बोलत जा देवाशी. देवाला काम सांगत जा जरा. आपण रात्रंदिवस भजन करतोय, त्याला आपलं काम करावं लागेल. देवाशी बोलत जा. महिला मंडळ उद्या सकाळ बसून 10 मिनिटं जरा देवापुढे बसून देवाला सांगितलं, देवा शबरीची बोरं खातो, हो, सुदाम्याचे पोहे खातो, हो, विदुराच्या कन्या खातो, हो, दळू लागायला जातो, हो, भाजी काढू लागायला जातो, शेले विणू लागायला जातो, डोरं वडू लागायला जातो, भिंत वडू लागायला जातो, गोडे धुवायला जातो. मग एकदा माझ्या हृदयात ये ना. तिकडे दळायला लागतो, त्या बाईला दळू लागायला जातो, तिची गोदडी घेऊन येतो, तिला सुलाव द्यायला लावतो, एका बाईला भाजी काढायला लावतो, एका बायकोचं बाळणपण करायला लागतो, त्याला सगळी कामं सांगून टाकायची एका मिनिटात. उचनीचे काही नेणे भगवंत तिष्ठेवा दाशीपुत्र करणे चर्मरोग सज्जन कसा विकलो, एवढ्यांना त्रास देतो ना. मग एकदा माझ्या हृदयात ये. कभी कभी मेरे दिल में तुझको बना दिया गया हमारी. हे गाणं नाहीये, हे आपला पांडुरंग बापासाठी म्हणायचं आहे. कभी कभी मेरे दिल में आना ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि जर आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर
तेरा साथ ना, पण कधी जो वादा किया हो पडेगा. हे कोणता वादा, हेच विधान. आणि असं झालं तर परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के, पण कधी हमें और जीने की साहस न होती. अगर 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 तुम यदि ज्ञानेश्वर महाराज न होते तर ज्ञानेश्वरी न होती, तुकाराम महाराज न होते तर गाथा न होता, छत्रपती न होते तर महाराष्ट्र न होता. हे कर कशाचे पैसे नाही घालायचे. छत्रपती नसते तर आपली काय अवस्था झाली असती. म्हणून आपल्याला गणपतीत हे उगाच आरत्या करा बरं. आरती करणारे हाल होत्या माणसाचे. घंटी फिरली का ताट बंद होतं, ताट फिरलं का घंटी बंद होती. दोन्ही सुताव येतं तर गणपती बुडवतं. आणि गणपती मंडळानं अजून एक काम करावं अशी माझी इच्छा आहे. पटलं तर हा म्हणा, गुलालाचा वापर शक्यतो टाळावा. केमिकल, त्याच्यात केमिकल आहे. पैसे देणारे कोण आहे? आपण आहे. टाकलाय कोणच्या अंगावर? आपल्यात. मग आपणच आपली लाल करण्यात काय मजा. आपण कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजीलपणा आलाय आपल्याकडे. फाजीलपणा तुमच्या भागात आला का नाही का? बलून केलाय. बलून 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 आणि त्या बलून मध्ये नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कधी लग्न लागायच्या टायमाला. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, दसमुसळ्या गडी, आणि त्याला घातलं त्या फुग्यात. नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरिया मिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, ही बाजू इकडं काढणे, हा कोपरा लांबवणे, इथं केसाला आकडा देणे आणि एक बट गालावर घेणे. खरंय का खोटंय पूर्ण? आणि ते घातले बलून मध्ये, आणि ती नवरी नवरदेवाला खेटली डान्स करताना. खेटली म्हणजे स्मॉल टच झाला. स्मूथ टच म्हणून आपण, स्मूथ टच, स्मूथ टच झाला. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा, आणि ते टच झाल्यामुळं ते भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. ऐन वेळेस नवरदेवच बदलावला. बांबावली गंमत. एक जण दारू प्यालं आणि लघवीला बसलं. लघवीला बसलं, पण बसून लघवी केली त्यानं. सरळच वहीनं. चौथा फेरा आला का काय असं झालं. 7 जणांनी डॉक्टरांकडे नेलं. ओळी म्हणले आमचा माणूस वाकडा झाला, वाकडा झाला. डॉक्टर म्हणले घाबरू नका, इंजेक्शनची काही गरज नाही. त्यानं घाई घाई फक्त पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. दोन चार जण गटारामुशाला दारू पिली. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 8 वाजता, आणि म्हणले आज मटनच खायचं. ते म्हणले मग मटणाची दुकानं तर बंद झाली. त्याने सांगितलं मटण तर पाहिजेच आज, गटारामुश आहे. हे म्हणले आमच्या घरी, हा म्हणला माझ्या घरी बोकडं आहे बरं का, पण माई बायको नंगा ठेवू, ती मला हाणेल आणि तू मला हाणेल. हे म्हणले ती झोपली, आपण बोकड्या चोरून आणू. ती झोपली. हे 11, 11:30 गेली, घेऊन आले, कापलं, शिजवलं, खालं, टाईट झाले, आणि सकाळी उतारली. उतारल्यावर ते निघाला घरी. तर त्याची बायको अंगणात झाडीत होती, आणि बकरू तर बांधेलच होतं. त्याला तर चक्करच आली. तो म्हणला, बायकोला म्हणलं हा बोकडा इथं कसं काय?
ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, निम्म्या रात्री तुम्ही कुत्रं घेऊन गेले कुठं? ती काय लई नमुने. एक जण दारू प्यायला स्टँडवर गेलं, एसटीत बसलं पण ते कुठं बसलं? ड्रायव्हर शेजारी, ते बॅटरीच्या बॉक्सवर. ती बॅटरीची बॉक्स आहेत त्याच्यावर. गाडी चालू झाली, ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. तास दीड तास गाडी, 60-70 किलोमीटर गाडी गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर पाणी प्यायला, चहा प्यायला उतरले. हे काय उतरलंच नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरने बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला. गाडी चालू आहे ना, त्याला गिअरच सापडा. इकडं पाय तिकडं पाय, गिअरच नाही. तो दारुड्या त्याला म्हणला, तू काय सापडून राहिले, काय सापडून राहिले तुम्ही? तो म्हणले गिअरच सापडा. गिअर आहे का हा गिअर आहे का? मी बसला तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने मागान, पुढं ने मागान, पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खसक्यात काढून टाकला. अशी एकत्र करू आणि मग रामकथा ठेवा. नाही, इथून पुढे माणसांमध्ये बदल होणं काळाशी. माझा देह गेला तरी चालेल, पण देवावरचा भाव कमी नाही. आणि जर झाला तर शरण सोडी